केवायसी करूनही लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाला. आता पुन्हा केवायसी करावी लागणार. मग त्यासाठी काय करावे लागणार याची सर्व माहिती. मुख्यमंत्री काय म्हणाले, कशी असणार प्रक्रिया, नेमकं या पेरणीच्या हंगामात काय करावं लागणार, जून महिन्याचा हप्ता कधी येणार, नेमका सरकारचा अध्यादेश काय आहे आणि येणाऱ्या बातम्या खऱ्या की खोट्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात जो काही जूनचा हप्ता थांबलेला आहे तर त्या हप्ता मिळण्याचे मार्ग आता जवळपास मोकळे झालेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये ज्या काही 80 लाख बहिणी ज्या काही सरकारकडून अपात्र ठरवण्यात आलेल्या होत्या किंवा ज्यांचे मार्च एप्रिलचे हप्ते थांबलेले होते, मेचा हप्ता काहीचा थांबलेला आहे, अजून काहींना जूनचा हप्ता आलेला नाही, तर अशांसाठी सरकारकडून जी काही महत्वाची जी काही अपडेट आलेली आहे, तर 4-5 दिवसापूर्वी जो काही मुख्यमंत्री आणि जे काही महिला व बालकल्याण मंत्री आहेत तर यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं की ज्या काही 80 लाख बहिणी जी सातत्याने ई केवायसीची प्रक्रिया राबवून सुद्धा बहिणींनी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, असं सरकारकडून सांगितलं जातं, माध्यमांसमोर सांगितलं जातं आणि तशा बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र या बाबतीत सरकार हे धांदात खोटं बोलत आहे, निव्वळ खोटं बोलत आहे आणि सरकारनं याचा जाब दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. कारण सरकारकडून जे काही मुख्यमंत्र्यांकडून माध्यमांसमोर सांगितण्यात आलेलं आहे की 18 सप्टेंबर 2025 पासून ई केवायसीची प्रक्रिया सुरू केली होती. त्याच्यामध्ये 14,000च्या आसपास बोगस लाभार्थी हे पुरुष लाभार्थी सापडले होते. पुरुष लाभार्थी सापडले त्या अर्थी या बहिणींनी स्वतःच आधार कार्डवर आणि पॅन कार्डवर रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि आधार कार्डमध्ये प्रत्येकाचं जेंडर हे स्पष्टपणे नोंदलेलं आहे. अशा स्थितीत बँकेची जी काही खाती दिलेली होती लाभ घेण्यासाठी डीबीटी अंतर्गत, तर त्याच्यामध्ये सुद्धा असं कुठलीच बहीण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय देशातही सापडणार नाही की जी पुरुष आहे आणि तिचं नाव श्रीमती झालेलं आहे, कुमारी झालेलं आहे किंवा सौभाग्यवती झालेला आहे किंवा लिंग सिलेक्शन करताना त्याच्यामध्ये महिलाच्या ऐवजी पुरुष नोंदला गेलेला आहे आणि तो त्याचं व्हॅलिडेशन झालेलं आहे, तर असं कुठंच झालेलं नाही. हे सरकार नावाची जी काही यंत्रणा आहे, तर मुख्यमंत्री असतील, महिला व बालकल्याण मंत्री असतील, तर हे खोटं बोलत आहेत. असं कुठलंच काही झालेलं नाही. आणि याच्यामध्ये जर 14-15 हजार लाभार्थी जर बोगस सापडत असतील तर तो सरकारचा दोष आहे, सरकारच्या संबंधित मंत्र्याचा दोष आहे, सरकारच्या सिस्टमचा दोष आहे. योग्य प्रकारे सरकारने मुद्दा म्हणून व्हॅलिडेशन केलेलं नाही. मग सरकारने या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. दुसरीकडे जी काही ई केवायसीची प्रक्रिया राबवण्यात आलेली होती, सुरुवातीला 18 सप्टेंबर पासून सुरुवात केली होती, महिनाभर ते सॉफ्टवेअरच व्यवस्थित चाललं नाही, मग नंतर 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, त्याच्यानंतर पुन्हा मुदतवाढीचा टप्पा देण्यात आला, त्याच्यानंतर 31 मार्च पर्यंत ही मुदतवाढ करण्यात आली, 30 एप्रिल पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली. मात्र वारंवार माध्यमांसमोर आदित्य तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा तत्कालीन अर्थमंत्री असतील, हे सातत्यानं सांगत होते की ज्या काही बहिणी अशा आहेत की ज्यांची केवायसी होत नाही, की ज्यांचा घटस्फोटही झालेला नाही किंवा त्या वडिलाकडे राहतात, नवऱ्याचं त्याचं पटत नाही, नवरा आधार कार्ड देत नाही, तर अशा स्थितीमध्ये त्याची पोर्टलवर आम्ही वेगळं अपडेशन करणार आहे. मात्र सरकारनं असं काहीही केलेलं नाही. सरकार निव्वळ खोटं बोलत आहे आणि सरकारने जे काही द्यायचं असेल तर ते दिलं पाहिजे, नाही तर देऊ नये, ते बंद करावं, निदान खोटं तरी बोलू नये किंवा सर्वसामान्य अडाणी अशिक्षित लोकांची दिशाभूल तरी करू नये असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.